इंद्राणी नदी पुनर्जीवन के नाम पर मनपा की स्थायी समिति मीटिंग में 430 करोड़ रुपए चुपके से मंजूर किया गया। इस मुद्दे को लेकर विपक्ष की पार्टियां विरोध जता रही हैं। सामाजिक कार्यकर्ता मारुति भापकर ने आज आलंदी में संत ज्ञानेश्वर महाराज पालकी के प्रस्थान की बेला पर वारकरियों के साथ आलंदी में विरोध प्रदर्शन किया। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी रवाना होनी थी। आज इसी मांग को लेकर सामाजिक कार्यकर्ता मारुति भापकर के नेतृत्व में श्री क्षेत्र आलंदी में एक जागरूकता आंदोलन किया गया। इसमें शुभम पांडे, नरेंद्र जी चुई, संतोष वाल्के और वारकरी शामिल हुए। वारकरियों ने हमसे वादा किया कि वे हम सभी इस आंदोलन का पूरा समर्थन करेंगे। भापकर की मांग है कि पहले कंपनी से सीधे इंद्राणी नदी में छोड़े जा रहे केमिकल कंपनी का रासायनिक मिश्रित पानी को बंद किया जाना चाहिए। उसके लिए पहले दूषित पानी को साफ करने के लिए एसटीपी प्लांट पर काम हो, फिर इंद्राणी नदी पुनर्जीवन प्रोजेक्ट अमल में लाया जाए, क्योंकि एसटीपी प्लांट के बिना इंद्राणी नदी को स्वच्छ नहीं किया जा सकता। इस विषय पर भापकर ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक पत्र भेजा है। आज आलंदी में मुख्यमंत्री के हाथों इंद्राणी प्रोजेक्ट का भूमि पूजन होना था। उसके पहले मारुति भापकर सैकड़ों वारकरियों के साथ हाथ में फलक लेकर पहुंचे। हालांकि पुलिस प्रशासन ने कार्यक्रम स्थल से पहले ही सबको रोक दिया। महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंद्रायणी पुनर्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून 450 कोटी रुपये खर्च महानगरपालिका करणार आहे। त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आम्ही सगळे मागच्या 2-3 वर्षांपासून पवित्र इंद्रायणी, पवना आणि मुळा या नदीच्या जी काय अस्वच्छता आणि प्रदूषित नदी होते, ज्यामध्ये मैला पाणी आणि केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं। आपण तीर्थ म्हणून वारकरी सगळे घरी तीर्थ घेऊन जातो, मात्र ते सगळे मैला मिश्रित पाणी असतं, ते सगळं केमिकलयुक्त पाणी असतं। बंद करा म्हणून ऐका, म्हणून पुणे शहर असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर असेल, या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारीचं केमिकलयुक्त पाणी आणि मैलायुक्त पाणी आपल्या पवित्र इंद्रायणीमध्ये सोडलं जातं। खरं तर मोठमोठे प्रकल्प महानगरपालिकेमध्ये बांधकाम व्यावसायिक उभे करतात, त्यांनी देखील मैला शुद्धीकरण प्रकल्प एसटीपी बनवला पाहिजे। हा नियम असताना ते पाळत नाहीत आणि मैला मिश्रित पाणी पवित्र इंद्रायणीमध्ये येतं। म्हणून आपली मागणी आहे की असे 500 कोटी रुपये नदी सुधारवर जर हा प्रकल्प झाला असता तर या पुरात तो वाहून गेला असता। नागरिकांचे 500 कोटी रुपये इंद्रायणीच्या पावण्याच्या पुरात वाहून गेले असते। आपण तसं न करता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांनी असा प्रकल्प न राबवता उपमापासून सांगमापर्यंत जे काय प्रदूषित पाणी नदीमध्ये मिक्स होतं, जे मैला मिश्रित पाणी नदीमध्ये मिक्स होतं, त्याचे एसटीपी प्लॅन मैला शुद्धीकरण प्रकल्प पहिल्यांदा तुम्ही उभे करा आणि मग नदी सुधार प्रकल्प राबवा। आळंदी असेल, देहू असेल, मोरया गोसाईंची समाधी असेल, त्या शहरापुरता मर्यादित जर सुशोभीकरण केलं तर आपला कोणाचाही त्याला विरोध नाही। मात्र अशा प्रकारे जनतेचा पैसा नदीच्या काठावरती सुशोभीकरणाच्या नावावरती खर्च करायचा आणि त्यामध्ये एसटीपी प्लॅन न उभारता प्रदूषित पाणी सोडायचं, या ठिकाणी मुक्ता बुवाचं पाणी सोडायचं आणि आपली इंद्रायणी अपवित्र करायची। हे धंदे आता शासनाने बंद करावेत। पहिल्यांदा उपमापासून सांगमापर्यंत मैला शुद्धीकरण प्रकल्प राबवावा आणि मगच या ठिकाणी हा प्रकल्प पुढे न्यावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमची विनंती आहे वारकऱ्यांच्या वतीने की आपण कृपया हा प्रकल्प आमच्या पिंपरी चिंचवडच्या, पुण्याच्या नागरिकांच्या माती मारू नका, महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांच्या माती मारू नका, महाराष्ट्राच्या जनतेच्या माती मारू नका। त्यांचे 5,000-7,500 कोटी रुपयाच्यावर खर्च करणार आहे। केवळ स्वतःचे खिसे भरण्याकरता हे प्रकल्प आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या माती मारण्याचा उद्योग हे लोक करतायत आणि म्हणून वारकरी समाजाने यामध्ये जागृत होऊन या आमच्या लढ्यामध्ये आम्हाला पाठिंबा द्यावा, आपला आशीर्वाद द्यावा, अशा प्रकारची विनंती करत आहे।